विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार 2025-26मध्ये आपण BA प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांकरिता ज्या तासिकेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या प्रथम वर्षातील द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधान आणि शासन या अभ्यासक्रमावर आज आपण आभासी चर्चा करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, मागच्या काही तासिकेमध्ये भारतीय संविधान ज्याप्रमाणे भारतामध्ये निर्माण करण्यात आलं याचा ऐतिहासिक आढावा दुसऱ्या 20व्या शतकातील दुसऱ्या दशकापर्यंत आपण बघितलेला आहे. खऱ्या अर्थाने भारतामध्ये जे संविधान निर्माण झालेलं आहे या संविधानाकरिता जी ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत होतो त्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये मानव निर्मित भारतीय हे संविधान आहे. या संविधानाकरिता ज्या महापुरुषांनी महामानवांनी सर्वात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे त्या योगदानातून परिश्रमातून भारतीय संविधान निर्माण झालेलं आहे. जगातील असे अनेक संविधान होते की द्वितीय महायुद्धानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळ्या स्वरूपातून संविधान निर्मितीचं काम केलेलं आहे. ज्यामध्ये सिंगापूर असेल, जपान असेल या देशांनी जेव्हा संविधान बनवत होते त्या संविधानामध्ये खऱ्या अर्थाने जे स्थानिक जे प्रतिनिधी असतात त्यांचं प्रतिनिधित्व अतिशय अल्प होतं. इवन आफ्रिका खंडातून दक्षिण आफ्रिका खंडातून जेही स्वातंत्र्य प्राप्त करत होते त्या प्राप्त करणाऱ्या आफ्रिकाने जेव्हा संविधान निर्मितीचं काम केलं तर ते पूर्णतः जे अभ्यासू संविधानकर्ते आहेत त्या संविधानकर्त्यांकडून त्यांनी ते संविधान स्वीकारलेलं आहे. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की भारत हा देश ज्या संविधानाची निर्मिती करत आहे त्या संविधान निर्मितीमध्ये भारतातील जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांनी ज्या स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान दिलेलं आहे त्या योगदानातील जे महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत ज्यामध्ये महात्मा गांधीजी आहेत. या महात्मा गांधीजींना सोडलं तर बहुतांश प्रतिनिधी हे सामाजिक राजकीय चळवळीचे महत्त्वाचे ते केंद्र होते. त्यांच्या विचारातून ती चळवळ निर्माण झालेली होती आणि त्या चळवळीचा राष्ट्र उभारणीमध्ये सर्वात महत्त्वाचा योगदान जो आहे तो योगदान या महापुरुषांनी दिलेला आहे. ज्यामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, राधाकृष्णन, मुंशी पन्नीकर, वल्लभभाई पंत, राव आणि विशेष ज्यांचं योगदान ते म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रत्येक महापुरुषांनी भारतीय संविधानामध्ये जे योगदान दिलेलं आहे ते योगदान अतिशय मूल्यवान आहे. त्या योगदानाची चर्चा आपण करतो तर त्या योगदानाचं मूल्य भारतीय संस्कृतीशी ज्या नाळ जुडलेल्या आहेत त्या संस्कृतीवर आधारित भारतीय संविधान निर्माण झालेलं आहे. या संविधानामध्ये
ज्या विचारांचा स्वीकार केलेला आहे ते विचार भारतातील जी विविधता आहे, विविध धर्म आहेत, विविध पंथ आहेत, विविध भाषा आहेत, विविध संस्कार आहेत, या बहुविविधतेला एकतेमध्ये एकरूप करण्याचं काम या संविधानकर्त्यांनी केलेलं आहे. भारतामध्ये जशी परिस्थिती जपानची होती, जशी परिस्थिती मलेशियाची होती, जशी परिस्थिती सिंगापूरची होती, तशीच परिस्थिती भारताची सुद्धा होती. पण भारत हा देश जवळपास 30 कोटी जनसमुदायातून हे संविधान निर्माण केलं जात होतं. या संविधान सभेमध्ये जे ब्रिटिशांनी समिती स्थापन केली होती, त्या 1942च्या समितीने, त्रिमंत्री समितीने जो अहवाल 1946मध्ये सादर केला, त्या अहवालानुसार भारताकरिता प्रमुख 2 अटी टाकण्यात आल्या. एक, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देणार आहे, आणि दुसरी गोष्ट, या देशाला संविधान बनवण्याची गरज आहे. या 2 बाबीकरिता भारतीय संविधानकर्ते आपलं संविधान लिहिण्यासाठी तयार झाले. हे संविधान निर्माण करत असताना वेगवेगळे विचारवंत वेगवेगळ्या अँगल्सने भारताकडे बघत होते. भारत हा देश तसा साक्षरतेमध्ये अतिशय खालच्या स्तरावर होता जगाच्या तुलनेने, संपन्नतेमध्ये अतिशय मागास होता, भूकमारी, गरिबी, वेगवेगळ्या समस्या भारतामध्ये अतिशय टोकाच्या होत्या. या समस्येमध्येच आणखी एक बाब भर टाकलेली होती, ती म्हणजेच धर्माच्या आधारावर भारतामध्ये नवीन देशाची निर्मिती होणं. ते म्हणजेच पाकिस्तान हा देश फाळणीतून निर्माण झालेला होता. एका अखंड भारतातून पाकिस्तान हा देश निर्माण झाल्यानंतर ज्या मसुदा समिती, ज्या संविधान समितीच्या कामकाजावर याचा जो फरक पडला, तो म्हणजेच संविधान सभेचं कामकाज सुरूही झालं नव्हतं. या संविधान सभेतील जे प्रतिनिधी निवडून आलेले होते, त्या प्रतिनिधीमध्ये जवळपास 73 प्रतिनिधी हे मुस्लिम लीगचे भारतीय संविधान सभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेले होते. या प्रतिनिधीसोबतच जे 93 भारतातील जे विविध संस्थान होते, त्या संस्थानामधून निवडून आलेले जे प्रतिनिधी होते, त्या प्रतिनिधींना सुद्धा या संविधान सभेचं जे क्रेज होतं, गोडी होती, ती बिलकुल नव्हती. आणि अशा वातावरणामध्ये भारतीय संविधानाचं जे कामकाज सुरू होतं, त्या कामकाजाची सुरुवात खऱ्या अर्थाने 9 डिसेंबर 1946 रोजी सुरू झाली. 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेच्या कामकाजात या संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची नियुक्ती केली जाते. या सच्चिदानंद सिन्हांची अस्थायी स्वरूपात जी नियुक्ती केली जाते, या नियुक्तीला पुढे साथ देण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने संविधान सभेने केलेला आहे. आणि 11 डिसेंबर 1946 रोजी स्थायी स्वरूपाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष म्हणून निवडले जातात. आणि हे अध्यक्ष निवडलेले प्रतिनिधी शेवटपर्यंत, म्हणजेच 26 जानेवारी 1950 पर्यंत हे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने आढावा घेणार आहोत. आणि संविधान सभेमध्ये ज्या चर्चा झालेल्या आहेत,
याची सुद्धा चर्चा आपण पुढच्या तासिकेमध्ये करणार आहोत. धन्यवाद.